शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे। 12 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला असून आज शक्तीपीठ महामार्गासंदर्भात विरोधकांनी विधान परिषदेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडला। त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। शासनाची भूमिका स्पष्ट आहे, रस्ता करायचा आहे मात्र लादायचा नाही। जसं समृद्धी महामार्गानं 12 जिल्ह्यांमधील जीवन बदललं तसं या महामार्गानं देखील जीवन बदलेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री सभापती महोदय, सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जो विषय मांडला, शासनाची भूमिका स्पष्ट आहे। शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये। मागच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही हा लादणार नाहीये। त्यामुळे आमची चर्चा सुरू आहे आणि चर्चेचं फलित असं आहे, माननीय बंटी पाटील साहेब, माननीय मुश्रीफ साहेबांच्या उपस्थितीत आम्ही कोल्हापूरच्या एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा शेकडो शेतकरी 3 तास माझी वाट पाहत बसले होते। त्यांनी 1000 शेतकऱ्यांचं कोल्हापूर जिल्ह्यातल्या मला निवेदन दिलं आणि त्यांनी मला आव्हान दिलंय की यातली एकही सही खोटी असेल तर आमच्यावर कारवाई करा। आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवाय, आम्ही त्याच्याकरता जागा द्यायला तयार आहोत आणि आपण हा रद्द करू नका। एवढंच नाही तर वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, सांगली जिल्हा, प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे। आपण देखील याच्यामध्ये मदत करावी अशा प्रकारची विनंती आहे। एक्झिस्टिंग रस्त्याला जोडणारे अनेक रस्ते आपण करू शकतो। 86,000 कोटी वसूल करायचे झाले तर दरवर्षी 3,000 कोटी आणि 60 लाख वाहनं या रस्त्यावरनं जावी लागतील। बंटी पाटील, मला वाटतं आता आपण हे चर्चेत माझी विनंती आपल्याला की याचा फेरविचार आपण करावा। हा आपण एक लक्षात घ्या की समृद्धी आणि शक्तीपीठ आणि तिसरा जो आपण एक कोकण महामार्ग बनवणार आहे, या 3 मुळे आपला महाराष्ट्र इंटिग्रेट होणार आहे। या 3 मुळे आपण सप्लाय चेनचा भाग बनणार आहोत। या 3 मुळे आपल्याला जॉग्राफिकल ऍडव्हान्टेज, जिथे पोर्ट नाही त्याला पोर्टलेट ऍडव्हान्टेज मिळणार आहे, जिथे इंटरलँड नाही त्याला इंटरलँड ऍडव्हान्टेज मिळणार आहे। त्यामुळे हे केवळ कोणाच्या तरी सुपीक डोक्यात आलं एक कल्पना केली असं नाहीये, तर याला अतिशय नीट विचार करून हे जाळं तयार केलेलं आहे। म्हणून मी आपलं म्हणणं समजून घेईल, आपण माझं म्हणणं समजून घ्या, पण आपण हा प्रयत्न करूया की महाराष्ट्राच्या हिताकरता आपल्याला हा रस्ता करायचा आहे आणि त्यातनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।